की खेळामध्ये राजकारण कधीच येऊ नये, पण त्याच बरोबरीने मला असंही वाटतं की राजकारणाचाही खेळ हो. सध्या जी परिस्थिती आहे राजकारणाची ती कुठल्याही कबड्डीच्या मॅच पेक्षा काही वेगळी नाही. खेळाविषयी बोलता येत नाही म्हणून राजकारणाविषयी बोलावं असं काही आपल्याला बंधन नाही. आपल्या जिल्हा क्रीडा अधिकारी देशमुख मॅडम त्या असं म्हणाल्या की खेळामध्ये राजकारण येऊ नये. मला तुमचं म्हणणं 100% मान्य आहे मॅडम की खेळामध्ये राजकारण कधीच येऊ नये, पण त्याच बरोबरीने मला असंही वाटतं की राजकारणाचाही खेळ हो. सध्या जी परिस्थिती आहे राजकारणाची ती कुठल्याही कबड्डीच्या मॅच पेक्षा काही वेगळी नाही. लेकरं लहान आहेत, फार त्यांच्यासमोर काही बोलण्यासारखं नाहीये. खेळाविषयी बोलता येत नाही म्हणून राजकारणाविषयी बोलावं असं काही आपल्याला बंधन नाही. आधीच बिचारे बऱ्याच वेळाचे थांबलेले आहेत. त्यांना त्यांच्या मॅच सुरू व्हायच्या आहेत. त्यांना त्यांच्या अंगात असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे. पण खेळाचं जर आपण नाव घेतलं तर आपल्या देशामध्ये क्रिकेटला जसा एका म्हणजे सगळ्यात आवडत्या सगळ्यात लोकप्रिय खेळाचा दर्जा आहे. इतर खेळ त्याच्या तुलनेत कुठेतरी मागे राहत होते. पण आता जर आपण बघितलं तर कुस्ती असेल, कबड्डी असेल अशा खेळांना सुद्धा, अशा गावरान मातीतल्या खेळांना सुद्धा चांगली ओळख मिळते. त्याच्यातही चांगले लोक पुढे येत आहेत. तरी सुद्धा क्रिकेट म्हटलं की माणसाला खूप काहीतरी एक वेगळं आकर्षण वाटतं. आणि म्हणून आज जिल्ह्यात वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये नाव कमावणारे आपले खेळाडू आहेत. आपण सर्वांनी उल्लेख केला, अविनाश साबळेचा केला, राहुल आवारेचा केला, तोडकर काही इथे बसलेले आहेत. तरी सुद्धा काल नव्याने अंडर-19 मध्ये सचिन धस हा आपल्या जिल्ह्यातल्या क्रिकेट टीमसाठी राष्ट्रीय लेवलवरती आपल्या इंडियन क्रिकेट टीमचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी जेव्हा निवडला गेला तेव्हा निश्चितच आपल्या जिल्ह्याच्या शिरपेचा नाईक मानाचा आणखी फुला गेलेला आहे. असेच आणखी खेळाडू आपल्या जिल्ह्यातून पुढे यावेत अशा मी शुभेच्छा या निमित्ताने देते. बाकी खासदार म्हणून केंद्र सरकारकडे करायची मागणी म्हणून जी कामं करायची ती तर मी करतच आहे. पण आता इथे उपस्थित या सगळ्या खेळाडूंसाठी आपण त्यांचं मनोबल वाढावं यासाठी सर्वांनी एका जोरदार टाळ्याच्या उपस्थित झालेल्या खेळाडूंसाठी वाढवून त्यांना सगळ्यांना शुभेच्छा द्याव्यात. जे जिंकतील त्यांच्यासाठी तर शुभेच्छा आहेच, पण जे ह्याच्यातून जिंकणार नाहीत त्यांनी कुठेही हार न मानता सातत्याने आपले प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत असंच मी त्यांना या निमित्ताने सांगणार आहे. फक्त एवढंच आहे की एवढ्या सगळ्यांमधून तुम्हाला 12च निवडायचे, त्यामुळे टीम स्पिरिट कुठेतरी थोड्या वेळाने मागे पडणार आहे आणि प्रत्येक खेळाडू हा माझं सिलेक्शन कसं होईल याच्यावरती फोकस करणार आहे. म्हणून मी म्हणते खेळाचं राजकारण राजकीय नेत्यांनी सुद्धा करू नये, पण ह्या प्रकारचे संस्कार घडवत असताना खेळाडूंना सुद्धा आपण सांगितलं पाहिजे की आधी तुम्ही तुमच्या टीमला विजयी करण्यासाठी खेळा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या वैयक्तिक परफॉर्मन्सवरती लक्ष द्या. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आज या स्पर्धेच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते. सगळेच विजयी व्हावं असं वाटत असतं, पण बराच लोक याच्यातून सिलेक्ट होणार आहेत. त्यामुळे गिव्ह इट युअर बेस्ट शॉट आणि ऑल द व्हेरी बेस्ट. जास्त भाषण करणार नाही, मलाही पुढे कार्यक्रमाला जायचंय आणि तुम्हीही आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहात हे मला कळतंय. सगळ्यांना खेळाडूंना शुभेच्छा.